नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, आज आपल्याला 4 टक्सचा ना खूप सुंदरसा असा ब्लाऊज शिवायचा आहे। तिचं पफसुद्धा एवढं उठावदार यावं की बघणाऱ्याला वाटूच नाही की ही 4 टक्सचा ब्लाऊज आहे। आणि त्याचसोबत बघा, गळ्याला गोट कशी लावायची ती सुद्धा याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर चला मग व्हिडिओची सुरुवात करूया। तर इथे बघा, एक अस्तर घेतलेला आहे मी कॉटनचा। आता यावरती ना सगळेच मल्टी कलर होते, यासाठी ना कोणता कलर घ्यावा हेच कळत नव्हतं। मग जे अवेलेबल दिलेलं होतं कस्टमरने तेच मी घेतलेलं होतं। तर बघा, ब्लाऊजची जी लांबी आहे ना सगळ्यात आधी ती घेऊया। तर इथे बघा 16 इंच मी कपड्याची लांबी घेतलेली आहे, पण आपल्याला रेडी ब्लाऊज हा 14.5चा घ्यायचा आहे। यासाठी 1.5 इंच वाढवून घ्यायचं, कारण हा 4 टक्सचा क्रॉस पट्टीचा हा ब्लाऊज आहे। पाव इंच इथे बघा, मी हे आपलं जी काजी हुक करायचं आहे तिच्यासाठी पाव इंच मार्जिन सोडून द्यायचं समोरच्या भागला। गळ्याची जी रुंदी आहे ते मी 2 इंच घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त घेऊ शकता, कारण क्लायंटला ना छोटाच गळा आवडतो। आणि जी गळ्याची लांबी आहे मी 5 इंच घेतलेली आहे। समोरचा जी गळा आहे ना गोलच ठेवलेला आहे। आता इथे शोल्डर ना 3.5 इंचच घेतलेला आहे। जी मोंडा आहे, मोंडा मी बरोबर 6 इंचाचा घेतलेला आहे। तुम्ही ना 40 साईजचा ब्लाऊजला ना 6 इंचाचा मोंडा एकदम ॲक्युरेट होतो, म्हणजे बरोबर बसतो। आणि इथे मोंड्याचा शेप देण्यासाठी बघा 1 इंच आपल्याला मोंड्याचा शेप द्यायचा 1 इंचावरून। आणि आता मोंड्याचा शेप कुठून द्यायचं तर सगळ्याला प्रश्न पडतो। तर जेवढं तुम्ही मोंडा घेतला ना तिचं निम्म भाग घ्यायचं, म्हणजे आता 6 इंचाचं मी शोल्डर घेतलं होतं, तिचं निम्म केलं तर 3 इंच येतो, आणि 3 इंचावरून इथं मोंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर आता इथे बघा, मोंडा आणि गळा रेडी झालेला आहे आपलं। तर लगेच आपण आता इथे ना क्रॉसपट्टी घेऊया, कारण ही सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतात हे 4 टक्सच्या ब्लाऊजमधले। तर इथे बघा 3.5 इंचावरून मी घेतलेला आहे क्रॉसपट्टी, आणि फिटिंग लाईनकडे बघा 3 इंचावरून घेतलेला आहे। आता इथे ना लगेच मी छातीचा मार्जिन टाकणार आहे। 40 साईजचा ब्लाऊज आहे, तर बरोबर 10 इंचावर आपल्याला टिक करायचं आहे। पण 10 इंच ना आपण जे मार्जिन पाव इंच सोडलेलं आहे काजी हुकसाठी तिच्या पलीकडून घ्यायचं। ती मार्जिन आपल्याला धरायचं नाही, कारण ती आपल्याला सिलाईमध्ये जातो। तर इथे बघा, माया मी 1.5 इंच ठेवलेला आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त सुद्धा ठेवू शकता। तर लगेच इथे बघा क्रॉसपट्टीचा सुद्धा आपण शेप देऊन घेऊयात। तर 3 इंच घेतलेलं होतं, आणि हुकाच्या साईडला ना मी इथे 3.5 इंच घेतलेला आहे। तर बघू शकता क्रॉसपट्टीचा ना थोडं कर्व शेपमध्ये येतो, डायरेक्ट क्रॉस येत नाही। तर लगेच आता इथे मी 4 टक्सचे मार्जिन घालणार आहे। तर जे आपलं मेन टक्स असतो खालचा क्रॉसपट्टी बसला ती 4 इंचावर टिक केलं। तिची जी लांबी आहे ती मी 2.5 इंच घेतलेली आहे। तर बघा 2.5 इंच घेतले। आता इथे ना टक्स घे आपले दोन्ही मिळून 1.5 इंचाचा टेक्स हवं आपल्याला। तर यासाठी बघा टक्सला पाऊण इंचाचं मी मार्जिन घेतलेलं आहे, म्हणजे दोन्ही साईडला पाऊण इंच म्हणजे 1.5 इंच येतो, आणि 1.5 इंचाचा टक्स आपल्याला ॲक्युरेट बसतो। तर इथे बघा, हा पफ खूप छान दिसण्यासाठी ना हा टक्सच उठावदार असलं तरच आपलं पफची उठावदार दिसणार आहे। ह्यासाठी हा टक्स खूप इम्पॉर्टंट आहे। तर आता दोन्ही साईडला मी मार्जिन करून घेतलेलं आहे। आता जे दुसरा टक्स घेणार आहे मी, हे सरळ टक्स येतात जे क्रॉसपट्टी बसलं आणि हे हुक्सच्या साईडचं हे टक्स बघा, आपल्याला गळ्यापासून क्रॉसपट्टीबद्दल जेवढं भाग आहे तिचं निम्म करायचं, आणि निम्म्यावरून बघा 2.5 इंचावर तिची लांबी ठेवायची। तर ते टक्स झालं। आता आपल्याला तिसरा जे टक्स आहे ना ते फिटिंग लाईनपासून घ्यायचं खालच्या साईडने ना 2.5 इंचावरून। आता हीची जी लांबी आहे ना आपल्याला 3.5 इंच घ्यायची। आता जी मोंड्यापासलं टक्स आहे ना तिची सुद्धा लांबी आपल्याला इथे 2.5 इंच घ्यायची आहे, कारण हा सुद्धा क्रॉसमध्ये येतो। जे 2 टक्स आहेत आपले ते क्रॉसमध्ये येतात, आणि जे 2 टक्स येतात ते सरळ येतात। 2 टक्स म्हणजे हे काजी हुक बसलं आणि खालचं क्रॉसपट्टीचं जे फिटिंग लाईन कडलं आणि जे मोंड्यापासलं टक्स आहेत हे दोन्ही आपले क्रॉसमध्ये येतात। तर आता बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने तुम्हाला टक्सचे जे मार्जिन टाकलं आणि असंच जर तुम्ही शिवून काढलं ना तर 4 टक्सचा ब्लाऊज तुमचा एकदम परफेक्ट बसतो। त्याचा पफसुद्धा खूप उठावदार येतो। तर चला मग लगेच कटिंग करून घेऊयात। जोपर्यंत मी कटिंग करते तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। तर बघा इथे ना आता ही कटिंग झालेली आहे। आता मेन कपडा घेते, मेन कपड्यावर जशी कटिंग लाईन तसंच ठेवायचं कपडा, आणि तिच्या साईडने म्हणजे अर्धा इंच वाढवून घ्यायचं कपडा, आणि तिथून बघा कट करून घ्यायचं आहे। तर चला मग आपण लगेच शिवून घेऊयात। त्यात आधी ना आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे। ब्लाऊज पीसवरती ना अस्तर जोडण्यासाठी ना ही सगळीकडे बॉलपिन लावून घ्यायचं, म्हणजे कपडा आपलं जे पातळ वगैरे असलं इकडे तिकडे सरकू नये यासाठी 2-3 बॉलपिन लावून घ्यायचं। गळ्याचं जसं आहे तसं आपल्याला फक्त इथे अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे। तर सगळ्या साईडने अस्तर जॉईंट करून घ्यायचं। आता इथे मी गळ्यामध्ये झालं, शोल्डर झालं, लगेच मोंड्याला जोडायचं, आणि खालचं जे आपण क्रॉसपट्टीचं काढलेलं आहे ना तिथे सुद्धा लगेच अस्तर जोडून घ्यायचं। म्हणजे एकदा अस्तर जोडणं झालं की आपलं ब्लाऊजला आपल्याला बाकीचे जे आपले टक्स वगैरे मारण्याचे ते सुद्धा डाच आपण मारून घेऊ शकता। तर इथे बघा अस्तर लगेच मी जोडून घेतलेलं आहे। आता जे एक्स्ट्राचा कपडा होता, कारण आपण एक्स्ट्राचा कपडा कट केलेलं होतं, पाव इंच अर्धा इंच कुठे वाढलेलं होतं, ते लगेच इथं कट करून काढायचं। आता इथे ना आपल्याला अस्तरच्या बरोबर ठेवायचा सगळा कपडा जे एक्स्ट्राचा आहे ते लगेच कट करून टाकायचं। सगळा कपडा आपला आता कट झालेला आहे। तर इथे ना सगळ्यात आधी आपल्याला टक्स घ्यायचं, जशी आपण मार्जिन टाकले ना तसे एकदम टक्सचे सिलाई मारून घ्यायचे। इथे ना मी वेगळे वेगळे करून टक्स मारत नाही, सगळे सोबतच टक्स घेते। तर सगळ्यात आधी ना जे आपलं
खालचा टक्स म्हणजे क्रॉसपट्टी बसल्यावर टक्स आहे ते घ्यायचं. तिला आधी सिलाई मारून घ्यायची. आता दोन्ही साईडचे मी सोबतच टक्स मारून घेते, जेणेकरून की आपल्याला परत काही कन्फ्युजन होऊ नये म्हणून. तर लगेच बघा फिटिंग लाईनचा सुद्धा जशी आपण मार्जिन टाकली ना तशी आपल्याला इथे बघा टक्सवरती सिलाई मारायचे. सगळे टक्स ना आपले पाव इंचाच्या खालीच ठेवायचं. फक्त एक टक्स असतो जे आपल्याला 1.5 इंचाचा असतो ते तेवढं मोठं ठेवायचं. बाकीचे सगळी आपण एक दाबावरती सुद्धा मारलं तरी चालतो. तर बघू शकता इथे सगळ्या साईडचे मी टक्स मारून घेतलेले आहेत. आता इथे सेंटरचा सुद्धा टक्स ना मी सोबतच मारून घेते, कारण की परत हिला वेगळं आणि तिला वेगळं करत नाही. एका सोबतच मी सगळे टक्स मारून घेते. तर दोन्ही साईडचे सुद्धा टक्स होत आहेत. इथे बघा आता दोन्ही साईडचे मी 3-3 टक्स मारून घेतलेले. आता एक सेंटरचा टक्स बघू शकता असं ठेवायचं आणि सेंटरमधून हिला अलगद उचलायचं आणि तिच्यावर बघा एक दाबावरती आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे. तर आता ही बघा दोन्ही साईडचे आपले टक्स मारणं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता याचं पफ किती छान आलेलं आहे. तर इथे लगेच आपण क्रॉसपट्टी जोडून घ्या. तिच्या आधी ना आपल्याला आता हे सेंटरमधून कट करून काढायचं, म्हणजे वेगळे पार्ट करायचं. आता क्रॉसपट्टी सुद्धा बघा मी सोबतच जोडते, वेगळे काहीच करत नाही. कारण जर तुम्ही वेगळे करत बसाल, हिला एकदा तिला एकदा जर जोडत बसाल ना तर तुम्हाला वेळ खूप जातो. आणि जर अशा पद्धतीने सिलाई केली ना तर अर्ध्या तासात तुमचा असा साधा ब्लाऊज होऊन जातो शिवून अस्तर लावून. तर इथे बघा लगेच आता दोन्ही सोबतच मी क्रॉसपट्टी सुद्धा जोडून घेतलं असतं. आता वरून तिच्या एक दाब टीप मारून घेतली. जे एक्स्ट्राचा कपडा होता ना ती लगेच कट करून काढलं, कारण इथे ना मी एक्स्ट्राचा कपडा ठेवलेलं होतं, बरोबर क्रॉसपट्टी काढलेली नव्हती. आता ही परत काढता येते आपल्याला शिवताना म्हणून. तर एक क्रॉसपट्टी रेडी झाली. आता दुसरी सुद्धा ह्याच पद्धतीने बघा ठेवायचं आणि तिच्यावर ना आपल्याला एक दाबवरती आपल्याला कटिंग करून काढायची. आता ही सगळी कटिंग झालेली आहे. तर लगेच आपण क्रॉसपट्टी सुद्धा जोडून घेऊयात. तर इथे ना जी समोरच्या पार्ट आहेत ना तिच्यावरती बघा क्रॉसपट्टी जोडण्यासाठी जे आपलं मेन कपडा आहे ना ती वरच्या साईडला यावं आणि खालच्या साईडला अस्तरचा यावं. म्हणजे जे वरच्या साईडचं आपलं मेन कपडा ब्लाऊजचं असतं तिथेच आपल्या क्रॉसपट्टीचा सुद्धा मेन कपडा ब्लाऊजचं तिच्यावर ठेवायचं. आता हिचं ना डीपमध्ये व्हिडिओ तुमच्यासोबत मी एक दिवशी नक्की शेअर करणार आहे, कारण हा क्रॉसपट्टी एकदा तुमची परफेक्ट बसली ना तर कटोरी असो किंवा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज असो किंवा साध्या ब्लाऊजवरती एकदम छान शेप येतो. तर ही सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोसेस असते. तर इथे बघा हा ब्लाऊज ना वयस्कर महिलांचं आहे, त्यांना गुंडीचं ते ब्लाऊज वापरतात. तर यासाठी बघा गुंडीसाठी ना काजे डाव्या साईडला आपल्याला काजे करायचे असतात. तर काजासाठी बघा इथे लगेच मी पट्टी जोडून घेतलेली आहे खालच्या साईडला. आता जी एक्स्ट्राची पट्टी होती लगेच मी कट करून काढलं आणि जी साडीमधला मी कपडा थोडासा एक्स्ट्रा कट करून घेतलेलं होतं, कारण तिची मला पायपिंग लावायची होती म्हणून. तर इथे बघा पायपिंग मी 1.5 इंचाचा कपडा घेतलं, तिला डबल फोल्ड करून घेतलं आणि ह्याच्यावरती बघा डबल फोल्ड करून सिलाई मारून घेते. मी इथे क्रॉसमध्ये कपडा घेत नाही, सरळ कपड्याचं घेते. आता लगेच इथे ना आपल्याला कच मारून घ्यायचं, तिला फोल्ड करून घ्यायचं आणि आता लगेच तिच्या वरून बघा आपल्याला गोट मारून घेताना सिलाई मारून घ्यायची. आता ही मी जवळून तुम्हाला दाखवलेलं नाही, पण तुम्हाला गोट तुम्ही बघू शकता एकदम गोल गरगरीत अशी गोट आलेली आहे आणि खूप सुंदर अशी गोट दिसते. अशा पद्धतीने जर तुम्ही कॉन्ट्रास्ट कपड्याची लावली तर. आता लगेच आपण दुसरा सुद्धा कपडा घेऊया. आता हिचं ना तुम्हाला क्लोजअपमध्ये मी दाखवते पायपिंग कशी बसलेली आहे ती ब्लाऊजला. तर आता सगळ्यात आधी आपण हे सगळे पार्ट जोडून घेऊयात. तर बघा दुसऱ्या साईडला सुद्धा लगेच क्रॉसपट्टी मी जोडून घेत आहे. क्रॉसपट्टीला ना डबल सिलाई मारून घ्यायची, म्हणजे ती क्रॉसपट्टी आपली उकलू नये. क्रॉसपट्टीची सिलाई वगैरे उकलती खूप लवकर, त्यासाठी बघा डबल सिलाई मारून घ्यायचं. लगेच आपल्याला आता इथे ना गुंड्याचा साईडचं म्हणजे उजव्या साईडला ना गुंड्या येतात. यासाठी बघा ब्लाऊजचा जी कपडा असतो ना तिलाच लगेच जॉईंट मारून घेतलं मी, कारण कपडा थोडंसं कमी होतं माझ्याकडे यासाठी. आणि हिची स्लीवचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, उद्याच्या व्हिडिओमध्ये ती नक्की होऊन जाईल. तर लगे इथे बघा कपडा जॉईंट करून घेतलं. लगे खालच्या साईडला कपडा ठेवायचं, कारण गुंडीचा कपडा हा वरच्या साईडने येतो फोल्ड होऊन. यासाठी खालच्या साईडने जे कपडा आपण घेतलेला होतं ते ठेवायचं. आता हे लगेच ना तिला फोल्ड करून घ्यायचं आणि वरच्या साईडला ना ह्याच्यावरती ना 2 सिलाई मारून घ्यायचं आपल्याला. आता जे एक्स्ट्राचा कपडा होता मी थोडंसं कट करून काढलं, कारण थोडंसं मोठं होतं. आता ह्याच्यावरती ना लगेच फोल्ड केलं मी, डबल फोल्ड करून घ्यायचं आणि ह्याला लगेच सिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता तुम्ही डबल सिलाई मारण्यासाठी ना एकदम कडेने एक सिलाई मारणं झालं. आता दुसरी सिलाई ना एकदम सेंटरमधून यायची, म्हणजे आपल्याला कळायला हवं की कुठे गुंड्या लावायचे यासाठी. तर आता ही एक्स्ट्राचं जे कपडा होता ती कट करून काढलं. तर आता एकदा ना गुंडीचं आणि काजाचं दोन्ही लावून बघायचं, चेक करायचं की कोणताही भाग आपलं मोठं होऊ नये, नाहीतर ती गुंड्या लावताना किंवा मग हुक लागताना सुद्धा हे प्रॉब्लेम येते, एक मोठं एक छोटं असलं की. यासाठी बघा चेक केलं एकदम बरोबर आलं. लगेच बघा इथं पायपिंग जोडण्यासाठी ना कपडा तेच घेतलं मी साडीचाच. आता डबल फोल्ड करून घेतलं, लगे एक्स्ट्राचा कपडा काढून टाकलं आणि फोल्ड करून सिलाई मारून घेतली. लगेच इथे सुद्धा बघा कच मारून घेतलं. आता हिला ना खालच्या साईडला फोल्ड करायचं, जी माया आहे ना पायपिंगमध्ये येऊ द्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला इथे लगेच सिलाई मारून घ्यायची. तर बघा इथे ना अलगद हाताने सिलाई मारले की पायपिंग आपली खूप छान बसते आणि अलगदच मारायचं, म्हणजे कुठे कमी किंवा जास्त होऊ नये. तर चला मग आता आपली ही ब्लाऊजची तर रेडी झालेली आहे. तुम्हाला मी एकदा फायनल लुक दाखवते. जवळून बघू शकता तुम्ही पायपिंग ह्याची किती छान आलेली आहे आणि पफ सुद्धा किती छान खूप उठावदार असा पफ आलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडत असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.